ऐ इकडे बघ आताची घडी घाल. अरे तुझ्या इकडे बघ आताची घडी घाल. नाही रे त्याला ना आवडत नाही ती. माती तुलापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने, ते साकलदंड झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने. पाहुनी शौर्य तुझं मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला. जय शिवराय, जय शंभूराजे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा ऋषभ पाडव्या ब्लॉग्समध्ये. तर आजचा हा 3रा वर्ष आहे पुन्हा गुढीपाडव्याचा सण, आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण वडबुद्रुक आणि तुळापूर इथे महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायला येतो. तर पुन्हा एकदा आपण आता आलेलो आहोत वडबुद्रुकमध्ये, जिथे की छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि कवी काळशांची समाधी आहे. त्याच नंतर इथे बरंच काही इतिहासही लिहिलेला आहे, तुम्ही नक्की वाचा. ह्या जसे तुम्ही संग्रहालयामध्ये आतमध्ये याल तिथे महाराजांचे फ्रेम आहे, पुन्हा बरेचसे छायाचित्र लावलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघाल समोर तर त्या काळातले बरेचशा जे काही हत्यारे वापरण्यात यायचे ते आहेत. आणि ची सगळ्यात जुनी गोष्ट म्हणजे समाधी जवळची सगळ्यात जुनी गोष्ट तीच आहे त्याकडे, ते अजूनही तिथे आहेत त्यावेळेसचे. आणि त्यानंतर आम्ही निघालो तुळापूर इथे जी नदीकाठी महाराजांच्या शरीराचे अवयव सापडले, जे काही अवयव सापडले त्यांच्यावरनं समजलं की हे महाराज, तिथे आपण भेट द्यायला आलो, जी काही महाराजांची दुसरी समाधी आहे. तर काय फायनली आजचा विषय असतो झाला ना आपला, की सकाळी गोप्रोने आपल्याला जागा दिलाय. तर जागा पट्ट्या केल्यानंतर आपण आत्ता म्हणजे मॉर्निंगला आपण निघालेलो वड तुळापूरला झाला, जिथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. ठीक आहे, तर गोप्रोने एवढा मोठा जागा दिला ना का त्यामध्ये ना काही फुटेजेस आले, पण त्यामध्ये व्हॉइसच कव्हर नाही आलं, त्याच्यासाठी व्हॉइस ओव्हर द्यायला लागेल. त्यानंतर आता आपण आलो म्हणजे 21 करून 1-2 किलोमीटर झाले. त्यानंतर गोप्रोचा पण सेटअप लावलाय, कारण की वेदर भारी वाटत होता, पण तो सेटअप करता करता व्हॉइस ओव्हर चेक करता करता मला इथं सकाळ आणि कम्प्लिटली व्ह्यू पॉईंट पण केला. काय व्ह्यू पॉईंट पण केला गुलाबी रियालिटी आहे. एवढा भारी व्ह्यू पॉईंट होता ना, एवढा अख्खा गुलाबी याच्यात तरी पण सपोर्ट दिसत आहे तुम्हाला. जस्ट बनवल्यामध्ये
लोणावळ्याच्या थोडा पाठी आहे. गुलाबी वेदर तुम्हाला दिसत असेल. 6 किलोमीटर आहे अजून लोणावळा माझ्यापासून. ठीक आहे. आणि विषय असा होता ना की जो सूर्य दिसत होता ना भाई गजब दिसत होता गजब. बट तीनच झाला. जाऊ दे आता काय नाही करू शकत. 3 क्रेट झालाय. बट आता घरी जाण्याचा प्रवासाचा दाखवते मी. परतीचा प्रवास. पाटणा गाड्या भरपूरच प्रमाणातच त्रास देतात. त्यांच्या इतक्या गावात नाही नेरण असतात राही घ्या तुमचं जे नजर आहे आईच्या गावात नाही. कुठं आलो होता रनिंग आहे गे कुठेतरी वाटलं शिफ्टिंग आता आपल्याला येईल टोल नाका. म्हणजे विषय असं होता म्हणजे आपण जो घटना निघालो ना तर आपल्याला होता 110 किलोमीटर बरोबर. येताना थोडासा रस्ता चुकलो आपण त्यामुळे थोडासा किलोमीटर वाढलाय. बट गाडीमध्ये पेट्रोल जर टाकलेला तो इथं आल्यानंतर मी टॉपअप केलं. मीन्स मला तो 500चा पेट्रोलमध्ये माझी टाकी म्हणजे आता परत 500चा टाकलाय. आणि माझ्या मते मी 1 लिटरमध्ये एक अर्धा लिटरने इझिली मी घरी पोहोचणार म्हणजे समजून जातो. ठीक आहे हा विषय आहे. तर जास्त काय पेट्रोल जाणार ना तुम्ही कॅल्क्युलेट करा तुमच्या गाडीचे ॲव्हरेज असतात. मला ही गाडी मी याच्यासाठीच घेतली जेणेकरून मला ॲव्हरेजमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही करता येणार. फक्त इतकंच एका गाडीला टाकीची साईज तिथंच मॅटर पडते कारण की 5 लिटरची ओरिजिनल मॅटर तिथंच पडतंय बाकी काय नाही. जर टाकीची साईज थोडीशी मला एक्स्ट्रा भेटली असते ना तर मला 1 नंबर काम झालं असतं. तर साईजमुळेच माझी सगळी वाट लागली गेम झाली माझ्यावरती. म्हणजे 5 लिटर आहे तो आता मी जाऊन नाही तर इकडे पण संपला मीन्स तो 110 आणि पुन्हा इथपर्यंत झालं काहीतरी 83 का किती किलोमीटर समथिंग होता. हा समथिंग असं कधी 70 किलोमीटर तर तो 70 किलोमीटर त्यामध्येच माझी टाकी हे झाली म्हणजे 190च्या आसपास माझी टाकी संपली. तर तो विषय. आणि ओव्हरऑल तुम्ही पण असे एक्सपिरियन्स घेऊ शकता बाई की जा तुम्ही करत गाडी घुसता माझ्या बाकी काय बरोबर आहे. आणि भेंडी आता कसं आहे माहिती का आम्ही थोडा आमच्या शरीरावरती थोडासा खर्च केलाय की आम्ही इनडायरेक्टली डायरेक्ट इंटरकॉम घेतलं भेंडी. त्याला पण इंटरकॉम आहे मला पण इंटरकॉम आहे. तर तिच्याकडे मी इंटरकॉम भरणं करेन तो तर आवाज नाही येऊ शकत मोठ्या गोष्टीवर. आता मला इथं बाजूला जेबीएलचा स्पीकर लावता आवाज द्या आला भाई आपण टोल नाका. टोल नाकाचं नाव काय चला बघा थोडं काय होतं काय बघत गेलंच का आपण काय बोलणार रफारफ देतो आपण काय करत ते आईच्या गावात रात्रीची गाडी टाकला थोडी भीती वाटते रे आता. हा अरे चल भेंडी आहे तरुण तर घे मजा करून. उद्या होशील म्हातारा तर जाशील ना मरून. हा मेरी जान एवढी पण ना म्हणजे लिमिटेड घ्यायची. आवरड अर्गी नाही घ्यायची का लोकांना सगळं पार हे सप्ताह बिप्ता पार असं निघतील ना कातड्या सोडून. मग आयच्या गावात तर टेन्शन येईल. तर काय आपण फायनली आलो लोणावळ्यामध्ये आणि इथलं सीन काय माहिती आहे का इथं राईट साईडला एक नारायणी धाम म्हणून आहे भाई जाम भारी मंदिर आहे भाई खरंच एकदा विजिट करा. हे बघा इथं हा आहे ना ऑर्किड हा इथं जातो तो रोड नारायणी धामला भाई. एक नंबर सीन एक नंबर मंदिर आहे. काय त्याला इंटेरियर बनवलं आहे मार्बल टाईप मध्ये. परत त्याला काय सिम्बल्स वगैरे लावलेत प्लस त्याला कारंजे लावलेत. ओव्हरऑल कारंजे पण लावले भाई. कारंजे मध्ये जरा ग्लो त्याला पण शक्यतो ट्राय करा संध्याकाळी झालं. ते सगळं देतो मॅटर करतो. आणि फायनली आपण लोणार झालं आता बघूया लोणारचा आपला सीन काय करायचा पुढे. थांबून तर काहीच फायदा नाही आपला. आणि माझा विषय काय होता आजचा आजची राईड आपली कॅन्सल होती अचानक बाहेर. मी आजारी पडलेलो पण काय नाही सकाळपासून मी काय खाल्लाच नाही. तर डिहायड्रेशन निघून गेला बॉडीत ना. फक्त बॉडी विकनेस मध्ये राहिली फक्त पाण्यावर मी आज दिवसभर. एक नंबर वाटते पण पाण्यावर राहून पण काय विषय नाही. आणि गोळी घेतलेली सकाळी आणि ती गोळी घेऊनच मी आले. आता मला डोका अजून दुखायला लागलाय. डोक्याचा पाठचा जो भाग आहे ना आईच्या गावातला दिसते कल मारते कल. त्यात हेल्मेट असलं जड या त्या हेल्मेटने अजून वाट लावली माझी. आता काय बोलू नाही शकत. हो ये चलो लेट्स गो गाईज. जागा द्या आम्हाला तुमची गाडी तिने नंतर वाजवा आम्हाला घरी जायचं. आमचा 8चा अरायवल टायमिंग होता पण तेनाच आला ना 8च्या अरायवल टायमिंग मध्ये तो गोप्रचा मी आता सेटअप करत बसलो ना त्यामुळे वाटलं आता किती जायचं लोणाला 7 पत्र आलं नाही काय टाकलं रे पनवेल टाकलं का लोणाला टाकलं रे. लोणाला टाकलं अरे मगाशी मी पनवेल टाकलं बघ मॅप मध्ये. अरे ते सोड मॅप मध्ये पनवेल टाकला ना भाई. कसारा घाटाचा रोड आला आईची कटकट. बोललो कसारा घाट बोललो
अगं तोच सीन झालेला. मी नशीब बघितलं ना मॅप, नाहीतर ना अरे तोच ना कर्जत मधनं निघालो असतो पण. पुण्यावर ना, अरे तेच तर बोलतोय ना मी. नाही 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 कुठे पार्टनर, this is our partner with Exornet with Intercom and with full average. हम लोग भाई म्हणजे आमचं मोटिवेशन आज आहे की ऍव्हरेज वाल्या गाड्या घ्या आणि उन्हाळा तेवढा उन्हाळा. भाई तुम्हाला कोण कुत्रा नाही बघत, तुम्हाला वाटत असेल मला 1000 जण बघत, कोणी तुम्हाला बघत नाही, कुणाला तुम्हाला बघण्यात पण इंटरेस्ट नाही. तुम्ही किती भारी गाडी घेऊन जा, ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. एका दुसरा जो शौकीन असेल त्याचं तुमच्याकडे लक्ष जाईल. हा हा विषय असाच आहे. तर त्याच्यामुळं भाई ऍव्हरेज वाल्या गाड्या घरी फिरून घ्या. तुम्ही ती गाडी घ्या, तुझा मेंटेनन्स, तुझं हे तुझं ते बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यापेक्षा बघा हे सुपर सुपर घेऊया. आज आहे ना त्याने तयार स्प्लेंडर आहे, ही आपली एक्सेस आहे. आपल्याला एक्सेस भरपूर हे पडते, म्हणजे साथ देते सगळ्या गोष्टी. भारी आहे, हा काम भारी आहे आपला बाईकवर. आपल्या याच गाड्या भाई बेस्टच आहे. आपण बघा तुम्ही जेवढ्या राईड झालं ना याच्यावरच झालं. फर्स्ट माझा ब्लॉग होता ना तो याचा होता, राजगडचा होता आणि त्याच्यामध्ये अख्ख्या कॅमेरा अँगल तुम्ही वाढतो. फर्स्ट ब्लॉग राजगडचा झाला. बस बाकी काय नो काम. तो काय चेसिंग करणार आहे भाई. आता चेसिंग भाई लेन मध्ये, मी पण लेन मध्ये आईच्या गावात याला चेस करतो. आंबा याला वाटतं त्याडच गाडी आहे, तुम्हाला चेसिंग दाखवतो कशी असते. अरे ना नायट्रो, अरे विदाउट नायट्रोजन त्याला अर्धा माझा गायस तुम्ही बघा फक्त बघा त्याला चेसिंग बघा आपली कॉर्नर भाई. ते चेसिंग आईच्या गावात ह्याच्या अरे हे वॅगनर वाले नाही, ज्या आईच्या गावात वॅगनर वाल्यांच्या आयला मधल्या मध्येच येते त्या प्रत्येक वेळी. चेसिंग करो तुम्ही, एवढा भारी मूड घालला माझा वेळी. चेसिंग चेसिंग आय चेसिंग चेसिंग लेट्स गो. आईचा गो तुझ्या धरला तुझ्या कांदे बटाटे. नाही माझा प्लॅन आहे, याला देतो मी सेकंड पण आईच्या गावातली ऍक्शन करून घेतो. कारण याची माहितीच नाही बघतो. त्याने लई त्रास दिला मला, आज हॅरस केलाय. सकाळच्या चांगल्या फुटेज गेल्या, सगळ्या फुटेज मध्ये जेवढा बोललोय ना चिराग, अरे गणपतीचा मंदिर, मळचा अष्टविनायकचं मंदिर दाखवत होतो, न्यूझीलँडचा तो अरे सगळा गेला. हा पंचेतन मंदिराची रोड तो दाखवतो. पर तो काय सांगू तुला, कर्जत साईडला झाला रोड जो आहे, जो मुरबाडची भांडेरी जत्रा, काय काय बोलवलं सगळा गेला रे, सगळा गेला. काय ना काय फायनली आपण निघाला परतीच्या पावसाकडे. आता आपला हे पण झाला, आता याच्यात आपला ॲप्रॉक्स सेवा पण अर्धा पाऊन तसंच आपण पोहोचून जाऊ दांडपाटापर्यंत. त्यानंतर मग आपण घरच्या प्रवासामध्ये. ओके लेट्स गो.